नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता बोनिवली ला मैदान आणि भव्य आणि दिव्य असा मैदानाचा आयोजन केलेला बोनिलकरांचा आहे आणि तो समोर तुम्ही पाहू शकता मैदानात दृश्य सकाळचा 11 वाजताचा आणि 11 वाजेपर्यंत आजच्या मैदानाचा नियोजन असा होता की आज 2 वेळेवर मैदान भरवला जाणार होता आणि मधला वेळ जो घेण्यात येत होता तो बैलांच्या आरामासाठी आणि त्यासाठी बोनिलकरांचा नियोजन बोनिली गावकरांचा नियोजन अतिशय चांगला होता आणि समोर पाहू शकता तुम्ही त्यांच्या मैदानाच्या आयोजितल्या ट्रॉफ्या होत्या. भरपूर प्रमाणात अशा बक्षिसा देण्यात येणार होती गाडी मालकांना. जो जिंकून येईल त्या कॅटेगरीच्या हिशोबाने म्हणजे जशी शर्यत होईल त्याच्या हिशोबाच्या नुसार बक्षिसा देण्यात येतील. त्यांच्या बक्षिसा लावण्या व्यतिरिक्त अनेक त्या मैदानवाल्यांकडून त्या बक्षिसा ठेवण्यात आल्या होत्या. अशा मोठमोठ्या बक्षिसा होत्या, भरपूर बक्षिसा होत्या आणि भरपूर काही होते बघण्यासारखा. मैदानाचा वेळ होता सकाळी 7 वाजल्यापासून ते 11:30-12 वाजेपर्यंत. गाडा मालकांनी गाडी हाकलण्यासाठी वेळ दिला होता. हा नियोजन केला होता त्यांच्यावरच्या संघटनेने त्याच्या हिशोबावर आणि दुपारी 12 ते 3 म्हणजे 12:30 ते 3 या वेळेत मैदानाला ब्रेक देण्यात आला होता आणि तो ब्रेक म्हणजे नियमच ठेवण्यात आला आहे. त्याच्यामध्ये कोणी गाडी हाकलायची नाही का आता उन्हाचं तापमान वाढल्यानुसार उन्हाचा पारा पण खूप ऊन लागते. त्याच्या हिशोबाने बैलांच्या देखरेखीसाठी हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे आणि त्याच्यानुसार मालकांनी पण खात्री घ्यावी. आता दुपारच्या नंतर 3च्या नंतर पण मैदान भरवलं जाते. त्याच्यानंतर 15-15चा लॉट असा करण्यात येणार आहे. भरपूर अशा सुंदर गाड्या पण झाल्या. पहिल्या वेळेत कमीत कमी 60 गाड्या पळवण्यात आल्या. 60 गाड्यांचं नियोजन केलं होतं. 60 गाड्या पळल्या पण होत्या, ते तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे होत्या. गर्दी कमी होती, उन्हाचं तापमान वाढतं आहे म्हणून त्याच्यामुळं लोक पण कमी संध्याकाळच्या वेळेवर जातील. तर याच्यानंतरचा संध्याकाळचा वेळ तो वेगळ्या वेळेत होईल आणि त्या गाड्या कशा पळतील त्यानंतरच आपण पाहू शकता. लाईव्हला पण चालू आहे आणि अशा पण मैदानात जाऊन पाहू शकता का तर ऊन पण कमी होईल आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गाड्या हाकलण्यात येणार आहेत. हे तर नियमानुसार चाललेलं आहे. बघू शकता समोर तुम्ही आपल्या चॅनलच्या हिशोबाने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण काय गाड्या कशा प्रकारे समोरून सुटत आहे आणि सुतावर येत आहेत आणि समोर मलंगडचा पहाड पण तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतो आणि खूपच सुंदर आहे आणि समोरून गाडी येत आहे. अशा विविध प्रकारच्या शर्यती आपण कॅच केल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ते तुम्ही शक्यतो पाहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. लाईक शेअर जरूर करा. सबस्क्राईब तर करा का तर पुढचा पण अपडेट तुम्हाला समजतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या गाड्या. आता या छोट्या या सकाळच्या वेळेत ज्या पण गाड्या झाल्या तेवढ्या इंजोरच्या गाड्या 2-3 झाल्या होत्या त्याच्यात आणि बाकी छोट्या मोठ्या गाड्या झाल्या होत्या. सुंदर असा दृश्य मलंगडच्या बाजूचा यो पहाड आहे म्हणजे डोंगर आणि बघा किती धूळ उडलत गाड्या आलेल्या आहेत आणि बघा किती मस्त नियोजनच वेगळ्या पद्धतीचा आणि गाड्यांचा वेळ पण चांगला होता. काय तेवढा गरम वाटत नव्हती तिथे. आता डोंगराच्या कडेला असल्या कारणाने हवेचा पण जोर होता. हवा मस्त सुंदर अशी गारवा वाटत होता. गार हवा सुटली होती. तर आम्ही पण अड्ड्याला होतो त्याच्या हिशोबाने म्हणजे पाणी कमी पिला त्याच्या हिशोबाने म्हणजे गार होता तिथे. तेवढा उन्हाचा तापमान चढला नव्हता. त्याच्यानंतर 1च्या नंतर आम्ही निघून आलो. 1च्या नंतर गाड्या बंद करण्यात आल्या. जेवढ्या सकाळच्या वेळेत नोंदणी झाली होती तेवढ्या त्या आयोजकांनी पळवण्यात आल्या होत्या गाड्या.
65 गाड्यांच्या हिशोबाने कमी पण त्या कमी जास्त असतील, पण माझा एक आकडा सांगतो तुम्हाला, तेवढ्या गाड्या चालण्यात आल्या होत्या. आता संध्याकाळच्या वेळेत पण आता समोर तुम्ही पाहू शकता, ही एक बिंदूरची गाडी झाली होती आणि इथे आमचे राजेशजी साहेब मंगरुळकर हे विराजमान झाले होते आणि त्यांनी आपल्या मैदानाला भेट देऊन आमचा वर्चस्व वर केला. त्यांचा आम्ही आभारी आहोत. त्याच्या हिशोबान आयोजक चांगले सुंदर होते आणि बघा सुंदर गाड्यांचं दृश्य तुम्हाला दिसत आहे. खूप चांगल्या अशा गाड्या छोट्या छोट्या झाल्या, पण चांगलं मैदान. आता खरं ते संध्याकाळचे किती होईल आणि त्या मोठ्या बक्षिसा पण संध्याकाळचे मोठ्या गाडी मालकांना देण्यात येतील. ज्या पण गाड्या मोठ्या मोठ्या होतील त्यांचे काही गोंडे असतात, त्याच्यावर गोंड्यावर हाकलते अर्धा गोंडा, मोठा गोंडा, 2 गोंडा, 3 गोंडा, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक बक्षीस वाढीव बक्षीस तसा त्यांच्यातर्फे त्यांना नियोजन केलेला एक वेगळीच बक्षीस देण्यात येणार आहे. ती मोठ्या बक्षिसे ती त्यांच्या गाडी मालकांना देण्यात येते, जे जिंकतील त्यांना. आता हे समोर बघू शकता रिप्लेमध्ये, आणि बघा समोर पण गाडी पळून आल्यानंतर गाडी कशी सोडतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. शेकडा तेव्हा पण मुलं भरपूर असतात शेकडा सोडताना. शेकडा लोक आले समोर बघा, गुलाल घेतले तरी पारली गाडी असं नसतं. थँक्यू मित्रांनो, तुम्हाला जरूर आमचा व्हिडिओ आजचा भरपूर मोठा झालेला आहे, तरी पण तुम्ही प्रयत्न तर करा बघण्याचा, तुम्हाला जसा आवडेल तसा. पण चांगला व्हिडिओ काढलेला आहे. मामा काहीतरी बोलतो. भेटली ना तुम्हाला जाम कंप्लीट येईल ना, तुम्ही सगळं मरत का तुझ्या मोठा तीन घाटीने एक ड्रायव्हर आज म्हणलं काही विसरू नको आम्हाला. आजच्या मैदानात ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत. सुंदर असं नियोजन केलं दाजीनं. महिबानी धन्यवाद. त्यांचा आता जरा शर्ती दहावीचा धन्यवाद. सराव करा, बंद करा, सरा ऊन वाढत चालला. बैलगाडावाला काय काय अच्छा सरबत 22 आहेत. धन्यवाद. उजव्या एकच गाडी हो, लक्ष द्या, मागे गाडी येते. आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये कोणता झेंडा बनतो. बैलांना पाणी वगैरे जर पाहिजे तर समोर आम्ही टँकर सकाळपासून उभाच केलेला आहे. बाटले घेऊन जा, टँकर मधून पाणी घ्या. बैलांना बघा, ही निघत जिंकलेली गाडी आहे. आत्ता डावी साईड इकडे दिला, कोणला दिला व पेंडिंग आहे. नको ठेव ना, वेस्ट नाही.